नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, आपले जेवढे शेतकरी मित्र आहेत त्यांना सर्वांना आज शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजचा विषय थोडा कसा आहे मित्रांनो, आता बरेच जण म्हणतात की शेळ्यांसाठी जो खालचा बेड असतो, समजा कंपाऊंडमध्ये असू द्या किंवा तुमच्या शेडमध्ये असू द्या, तर तो माती म्हणजे मुरमाचा चांगला आहे की सिमेंटचा चांगला आहे. तर त्याच्यावरती आपला असा विषय राहणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर चला तुम्हाला दाखवतो मी आपण काय केलं होतं मित्रांनो. हात जर म्हणलं ना, तर आता ही बघा आपला बेड कोणता केलेला आहे. हा सिमेंटचा बेड आहे. आणि मित्रांनो, या सिमेंटच्या बेडची एक खासियत सांगतो तुम्हाला. आता रात्रभर शेळ्या होत्या इथं. सिमेंटचे बेड ना, हे असं पाणी म्हणजे जे मलमूत्र पडतं तर ते मलमूत्र जिरल्या जात नाही. मेन मुद्दा म्हणजे ते मलमूत्र जागीच साचतं. आणि साचल्याच्या नंतर याच्यात जर वल्यात शेळ्या जास्त बसल्या, समजा जास्त वेळ जर आपण बाहेर नाही सोडल्या, जास्त वेळ जर याच्यामध्ये बसून राहिल्या, तर शेळ्याला आता थंडीचे दिवस आहे. थंडीच्या दिवसामध्ये काय होतं, थंड वातावरण असतं. एक तर वरून थंडी असते आणि खाली जर थंड असलं तर शेळीला थंडीचं प्रमाण वाढतं. त्याच्यापासून ताप तयार होती. ताप झाल्याच्या नंतर, ताप आल्याच्या नंतर शेळ्यांना त्याच्यापासून शेळ्यांना पिल्लांना निमोनिया होण्याचा जास्त चान्सेस असतो. तर याच्या अगोदर आपण इथं जे शेड होतं, आपलं साधं शेड होतं, त्याच्यामध्ये पत्राचं शेड होतं. सगळीकडून आपण पत्र लावलेले होते आणि वरून पण पत्र होते. तर त्यावेळेस मित्रांनो, आपलं मुरमाचं शेड होतं, म्हणजे खालून मुरमाचा बेड होता. तर त्या मुरमामध्ये शेळ्या किती मलमूत्र शेळ्यांचं पडलं तर ताबडतोब जिरायचं. तसंच आता विषय काय झाला, नंतर आपल्याला हे बांधकाम झालं. बांधकामाच्या वेळेस कोणी एक दोघं मित्रमंडळी म्हणलेले, जाऊ दे म्हणे, खाली बेड करून टाक, सिमेंटचं चांगलं असतं. तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला समोर दाखवतो आहे की हे जर इथं जर आता हे बाहेरचं बघा तुम्ही, इथं शेळ्या किती मलमूत्र पडते, शेळ्यांचं घाण करू द्या, शेळ्या किती पाणी सांडलं काही झालं तर इथलं बेड आहे ना, तर ह्या बेडमध्ये ताबडतोब म्हणजे ओलावा ओढून घेतं आणि जिथलं तिथं परत कोरडं जसं तसं कोरडं होतं. तर सांगायचं तात्पर्य एकच मित्रांनो, खर्च कमी तर तुम्हाला मुरमाच्या बेडला लागेल. कारण की मुरम आणल्याच्या नंतर त्याला काय नाही, पांगून द्यायचं, त्याच्यावर पाणी सोडायचं, धुम्मास करायचं चांगल्यापैकी. बेड असा फुटला नाही पाहिजे अशा पद्धतीनं करायचं. 2-3 दिवस पाणी सोडून त्याच्यावर धुम्मास करून टाकायचं. एकदम तुमचा म्हणजे आता जवळपास 5 वर्षाचं बेड, 3 ते 4 वर्षाचं बेड आहे आपलं हे. पण आतापर्यंत फुटलेलं नाही. आणि इथं किती शेळ्याची घाण होते, तुम्ही इथं तुम्हाला म्हणजे असा वास येणार नाही. परत तसं तसं कोरडं होईल. पण हे जे आहे ना सिमेंटचं, तर सिमेंटच्या याच्यामध्ये काय होतं, एक तर जिरत नाही, शेळ्या बिमार पडायचे चान्सेस असतात, खर्च जास्त लागतो. आता इथं बराच खर्च झालेला आहे माझा, पण आता नाविलाज त्याला केला आपण. तर तुम्हाला सांगायचं तात्पर्य एकच, तुम्हाला जर बेड करायचा असला शेळी पालनासाठी तर सिमेंटच्या बेडच्या नादी लागू नका. कारण तुम्हाला तिथं खर्च जास्त लागणार आहे. खर्च जाऊ द्या, पण शेळ्यांसाठी धोकादायक आहे, नुकसानीचं आहे. कारण की शेळ्या जास्त वेळ त्याच्यावरती जमत नाही. त्या बेडवर तुम्हाला जर शेळ्यांसाठी करायचं म्हणलं तर तुम्हाला मुरमाचा बेड खूप छान आहे शेळ्यांसाठी. आणि मुरमाच्या बेडला जास्त खर्च लागत नाही. फक्त 2 ते 3 ट्रिप आणून तुम्ही जसं तुमचं समजा हे असेल तशा पद्धतीनं तुम्ही करू शकता. बेडचा अंदाज बघून, समजा जागेचा अंदाज बघून बेड चांगल्यापैकी करू शकता. याचे फायदे भरपूर आहे. मुरमाचा जर बेड केला तर तुम्ही किती पाणी सांडू द्या, किती घाण करू द्या, शेळ्याचे मलमूत्र किती पडू द्या, तुम्हाला तिथं कधीच ओलावा दिसणार नाही. आणि कसं होतं, थंडीच्या वातावरणामध्ये ह्या मुरमामध्ये ऊब असते, गरमाट असते.
तर हे शेळ्यांसाठी ते पण फायद्याचं आहे. इथून खालून गरमी येते शेळ्यांना. आणि हे जे हे सिमेंटचं एक तुम्हाला सांगतो, सिमेंट हे थंड पडतं हिवाळ्यामध्ये. हे तिन्ही ऋतूमध्ये सिमेंटचा बेड हा धोकादायक आहे. तुम्हाला सांगतो, पावसाळ्यामध्ये याला थंडच राहतं, हिवाळ्यामध्ये थंड राहतं, उन्हाळ्यामध्ये हे गरम होतं. याच्यामध्ये शेळ्या बसायला जमत नाही, उन्हाळ्यामध्ये हे जमत नाही. त्याच्यामुळं तिन्ही ऋतूमध्ये जर मला चांगल्यापैकी हे गरम होणार नाही. मुरमाचं पावसाळ्यामध्ये गरम उब राहते, हिवाळ्यामध्ये गरम उब राहते आणि उन्हाळ्यामध्ये हे गरम होत नाही. जसं तसं टेम्परेचर असतं याचं. याला जास्त गरम होण्याची म्हणजे नाहीच होत, मला माहिती आहे. त्याच्यामुळं मित्रांनो, तुम्हाला जर बेड करायचा असला शेळ्यांसाठी तर डायरेक्ट तुम्ही सिमेंटचा मुरमाचा करू शकता, सिमेंटचा करू नका. कारण की आपल्या शेळ्या ह्या एखाद्या दिवस दोन्ही टायमाला त्या जागेवर असतात, सकाळ संध्याकाळ. आणि जास्त जर मलमूत्र पडलं तर त्या वासापासून, त्या थंडी म्हणजे जे ओलावा असतो त्या ओलाव्यापासून शेळ्या बिमार पडण्याचे चान्सेस जास्त असतात. याच्यामध्ये तुम्ही किती मलमूत्र पडू द्या, पाणी सांडू द्या, तरी हे जागच्या जागी जिरतं आहे, याचा काही विषयच नाही. तर अशा पद्धतीनं थोडक्यात तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न केला मी. बेड जर करायचं म्हणलं तर तुम्ही मुरमाचा करायला पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये ओलावा हा जास्त टाईम टिकून राहत नाही, ताबडतोब कोरडं पडतं आणि सगळं ओसून घेतं ते. सिमेंटचं जर म्हणलं तर तिथं ओलावा जास्त काळ राहतो आणि जास्त काळ असल्यामुळं आपल्या प्राण्यांना, शेळ्या पिल्लं असतात, त्यांना बिमार पडण्याचे चान्स जास्त असतात. तर बघा तुमच्या हिशोबानं. फक्त माझा विषय असा आहे की शेळी पालनासाठी योग्य बेड जर म्हटलं तर मुरमाचा आहे. बाकी तुमच्या हिशोबानं बघा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमचा मत काय आहे, समजा तुम्हाला अजून याच्यावरती शेळी पालनावरती कोणकोणत्या विषयावरती माहिती पाहिजे ते पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मला समोर व्हिडिओ बनवता आला पाहिजे. नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे जे आपले व्हिडिओ येतील ते तुमच्या चॅनलवर तुम्हाला यूट्यूबवर तुम्हाला ताबडतोब नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला बघायला भेटतील. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.